अरे तीस डोळ्या राणा की रे दलिंदर तुला तुला इतका वेळ झाला गाडवा तू झोपायला तू पोरी लग्न नाही करायचं का वसाड खाऊन झोपायला उठ दलिंदर मैत्र दलिंदर मैत्र चला बिगी बिगी घ्या जरा अगं पोरी झालं का नाही अगं वली की ती पाहुणे यायला लागलीत ना तिथं अरे पोरा काय बघतो ते आथरण बरोबर कर ते म्हणतात ना बँकेचं कर्ज आणि पोरीचं लग्न एकदा करूनच बघावते तसंच झालंय माझं मला तर काही सुधरण झालं आले वाटते पाहुणे अरे वा 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 राम 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 या हे नवरदेव इथे तर मैत्र आहे राम 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 घर झाक आहे पैसेवाला दिसायला पैसेवाला अरे झाकण झुले हो चष्मे काढा की आंधळ्यावानी घालून हिंडायचं कोठ्या पण काढ चष्मा दे मोठ्या आणि जरा हावराटावानी करू नका आपल्या घरी तांब्यानं चहा प्या पण इथे जरासा प्यायचा कळलं का आणि गोरा चहा आणि तांबडा चहा म्हणू नका जे भेटलं ते गपचूप प्यायचा 101 पोरगी पाहिली दलिंदरा तू जरा ध्यान कर चल दोनू अरे बाळा पाणी घेऊन ये रे पाहुण्याला वा 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 काय गोंडस आहेस रे बाळा तू कितवीला आहेस तू 6वीला आहे वय वा 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 गारगार रे घे रे पाणी घे मामा रे कसं व्हायले की कसं काय व्हायलंय फुली आईली असं होय बरं ये जरा घे रे तू मामा मला पण उलट्या व्हायला आता मी जातो एकदा अरे काय खाल्लं तुम्ही पोटात पळाले तुमचं गाढवाचे हो त्यामुळे बाबूला खाऊ नका बाबू चला काय अडकलं बिडकलं तर काय तुमच्या पोर हातातून जात असतात तुम्हाला नाही कळत तंबाखू खाला पाहुणं एकदाच राहू द्या आणि तुम्ही काय करा खाली पाहुणं बोला की त्या खूपच वाडीत तुमचं कोण आहे तर देव खूपच मध्ये खूपच वाडीचे का पाहुणे का अहो मग आजी आहे ना तिथं असं आहे का अजून हो अहो मग आजीच्या मेवणीची ननदची नातूची बहिणीची तिसरी पोरीचं लेकरू जेव्हा झालतं का तिचं लग्न झाल्यावर ती चौथ्या पोरीची सासू आहे ती असं का मग ओळखीची म्हणजे लय जवळचे निघले तुम्ही लय जवळचं नातं होय हो पोरग तसं मग लय गुणी आहे असं म्हणता होय दिसायला तसं नाही ते बिचार लय कष्टाळू आहे हो पाहुणं पोरग तसं दिसायला मस्त आहे पण नेमकं करतय काय ये तुमच्या डोळ्यात काय मोतीबिंदू आहे काय नाही कोणत्या अँगलने तुम्हाला चांगली दिसायला खा परतोंडाचं अरे काय जाऊ द्या ना काही बी बोललं का त्याच्याविषयी बरं काय हा पोरग तसं पोरग चांगला प्रपंच आहे नेट काय प्रपंच पोराचा कसं जरा बिझी असते बिझनेस करते बिझनेस ते दिवसभर इकडं तिकडं ढेकळात एकदा नदीत एकदा वड्यात एकदा सुरूच असते असं नेमकं करते तरी काय तुमचं पोरग शेळ्याचा अर्थ आहे ना 50 शेळ्या आहेत आमच्या इथं नाही तर काय मोठा बिझनेस आहे अच्छा तसं मस्त बिझनेस आहे म्हणा पोराचा तुमच्या आपल्याला काय करायचं त्या पोरगन ही पोरगी हे पोरगन ती पोरगी बघून घेईल त्याचं पसंत म्हणजे आपलं पसंत कामाशी पाहून आम्हाला काही घेण देण नाही तुमचं पोरग चांगलं निघावं बस एवढीच अपेक्षा आहे आम्हाला बरं बोलू का पाहून मी पोरीला बोलवा बरं ये ग बाई ये माय बाहेर ये कसा आहे रे मुलगा रोडवरचं डांबर तरी चांगलं इतकं काळ आहे ते अरे देवा झाले सारे पागल गल्लीतले पोरं झाले सारे पागल वा ये ग माझी काजल छान काय नाही ऐकून आलं काजल एकमेकांना सांगायची गरज आहे का बाहेर आहेत का आम्ही
पाहुणं हो आमच्या पोरीपेक्षा तुमचं पोरगच जास्त लाजायलं की हो. नाजूक गाय हाय ओ लेकरू माझं. पोरीकडं कवा वाईट नजरेनं पाहिलंच नाही माझ्या पिल्ल्यानं. हो काय करता बरं ती जाऊ द्या. आमच्या पोराला तुमची पोरगी लय पसंत आहे बाबा. तुमच्या पोरीला आमचं पोरग पसंत आलं का हो बाई? कसं आहे मग पोरग? काळे काळ तसं म्हणू नका. एकशे एकवी पोरगी पाया आली याला. अहो काळ्याशिवाय डांबराशिवाय आणि काळ्या ढेकळाशिवाय कोणी बोलत नाही आला. तेवढं करू नका पोरग मग एक मुलता एक आहे हो. येतं दलित त्याचा मित्र आहे. याला कोणी पण पकडता येईल पोरगी पाहिजे की एक मुलता एक आहे. काळा असू द्या हो. हाय टमाटा आणलं जाऊन ते राहू दे. असून द्या पाहुणं. म्या काय म्हणलो काय तुम्हाला? अहो आता कावळ्याला कावळा नाही तर काय बगळा म्हणणार काय पोरगी आमची. जसं हाय तसंच म्हणली. बरं जाऊ द्या. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा पोरीला. आमचं पोरग कमी नाही. फॅन रे पिक्चरातलं जब्या आहे का? जब्यासारखं दिसतंय. हा हुब लगे. मग बरं मला सांग पोरी तुला काय बनवता येते? मला येणं बनवता येते. बर पोरी तुला कितीपर्यंत शिकली? संध्याकाळपर्यंत. बर पोरी तुला कसला छंद आहे? मला ना बांधीत जाऊन खेकडे पकडायचा छंद आहे. अरे बंट्या किती नशीबवान आहे तू. ती बायको तर खेकडे पकडणार आहे. तुला कोलट्याची कमीच पडणार नाही राव. मी तोंडातलं बोलला तू. पाहुणं नवरदेवाला एखादा प्रश्न विचारू काय? विचारा ना हो आपलंच पोरग आहे. हा येतो. मला सांगा नवर जावई तुमचं शिक्षण किती झालंय हो? माझं वय 5G झाले 5G. अरे वटुआ गोळा. अरे शिक्षण विचारलंय सिम कार्ड विचारलं नाही रे. पोरगी पसंत आहे. पोरीला पोरग पसंत आहे. जरा हुंड्याचा पहा जरा मग आता आहे का नाही? आबा हुंडा का आलं? काय चिचोक देऊन लग्न करणार आहे का तू? बापचू बस बाप बोलायला ना तू. जिथं आहे ना मी अजून आता हुंड्याचं बोलू लागलो मी. अहो, द्या काय द्यायचं ते द्या हुंडा. द्या काय द्या तुम्ही द्या हुंडा आम्हाला. नवर देवाकडचे आहे आम्ही. हा हुंडा आम्ही देऊ. अहो कुठं आमची चंद्राची चांदणी आणि कुठं तुमचा इजलीला दिवा. अहो काळ्या रानात झोपवला तर ओळखू येणार नाहीये. ए धोत्र्या काय नको म्हणू. मी मित्राला सांगायला तुला. ए, असं बोलत होय रे. अहो ना काय बी म्हणाले ते. मग काही बोलतो का थुत्तर फोकण्या? मला धोत्र्या म्हणला की सळबुचक्या. पाहुणं भांडू नका. पाहुणं भांडू काय झालं? हा ना धोत्रात मुंग्या गेल्या. पाहुण्याने धोत्रात मुंग्या घातल्या. पोरं पळायचं. पाहुणं बाबा जाऊ द्या त्यांना. मॅच त्याच्या धोत्रात मुंग्या सोडल्या होत्या. काऊन ग पोरी? मी अजून 17 वर्षाची आहे. जोपर्यंत मी 21 वर्षाची होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. असं का? ओ माझी गुणी पोरगी ओ. चला मा घरात चला.